अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वटपौर्णिमेला आपल्याला काही रंगांच्या साड्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत, साड्या किंवा बांगड्या, आणि अशा कोणते रंग आहेत जे या दिवशी आपल्याला आवर्जून परिधान करायचे आहेत। बघा, वटपौर्णिमा म्हटलं की सुवासिनी स्त्रीचा हा सगळ्यात आवडीचा सण असतो। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला येते ती म्हणजे वटपौर्णिमा। वटपौर्णिमा का साजरी करतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मागची जी काही कथा आहे ती आपल्याला सगळ्यांना माहीत आहेच। सावित्रीने यमराजाकडनं आपल्या पतीचे प्राण यमराजाला भक्तीने संतुष्ट करून तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते, आणि ज्या झाडाखाली तिचा पती पुन्हा जिवंत झाला होता ते झाड वडाचे होते, आणि तेव्हापासून त्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, त्याचं रक्षण व्हावं, त्याची प्रगती व्हावी, भरभराट व्हावी यासाठी स्त्री या दिवशी व्रत करत असते आणि वडा झाडाची पूजा करत असते। आणि यावर्षी 2026ला वटपौर्णिमा ही 29 जूनला आलेली आहे। पौर्णिमा ही 29 जूनला पहाटे 3 वाजेपासून सुरू होत आहे, तर ती 30 जूनला पहाटे 5:27 असणार। तर अर्थातच उदितीनुसार 29 जूनलाच वटपौर्णिमा आहे, आणि त्यातल्या त्यात वटपौर्णिमेचा जो काही शुभ मुहूर्त आहे, अभिजित मुहूर्त आहे, अमृत मुहूर्त आहे, ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। त्या ज्या काही वेळा आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहेत। तुम्ही तो व्हिडिओ बघला नसेल तर अवश्य बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, आणि तो व्हिडिओ बघा आणि त्या मुहूर्तांवरच नक्की पूजा करण्याचा प्रयत्न करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमेला काही रंगांचा वापर आपल्याला चुकूनही करायचा नाही। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेला, प्रत्येक सणाला एक विशेष असं महत्त्व आहे, आणि कुठलाही सण असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा त्यामध्ये रंगांसुद्धा तेवढंच वैशिष्ट्य आहे। काही रंग असे आहेत की त्या रंगांमुळे आपलं सौभाग्य वाढतं, आपल्या प्रगती होते, भरभराट होते, त्याचं जे काही पुण्यफळ आहे त्या पूजेचं किंवा त्या सणाचं ते आपल्याला पूर्णपणे मिळत असतं। पण काही रंग असे असतात की ज्यामुळे आपल्याला पूजेमध्ये अडथळे येतात, किंवा त्या पूजेचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला संपूर्णपणे मिळत नाही, उलट नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये त्या रंगांमुळे होत असतात। म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेला, प्रत्येक सणाला असे विशेष असं महत्त्व आहे, आणि त्यातल्या त्यात आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान करत आहोत याला जास्तीत जास्त महत्त्व आहे। प्रत्येक रंगाचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे, आणि त्या रंगामुळे आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या पूजेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत असतं। म्हणून काही रंग असे आहेत की आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायचे असतात, आणि काही रंग असे आहेत की आपल्याला आवर्जून ते परिधान करायचे असतात, जेणेकरून आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, आणि आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या पूजेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळते। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला कुठले रंग आहेत जे तुम्ही परिधान करू शकता। 2026 ही जी काही पौर्णिमा आहे ती अत्यंत फलदायी मानली गेली आहे, कारण की या दिवशी सोमवार आहे, आणि सोमवार म्हटलं की अर्थातच भगवान शंकरांचा हा वार आहे। त्याचबरोबर बघा, वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश व शक्तीचं ते प्रतीक आहे, आणि जेव्हा आपण वडा झाडाची पूजा करतो, अर्थात मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण करतो, जसं वडाचं झाड हे दीर्घायुष्य असतं, तसंच आपल्या पतीला सुद्धा तेवढंच आयुष्य मिळावं म्हणून प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचं रक्षण होण्यासाठी वडा झाडाची पूजा करत असतात आणि मनोभावे प्रार्थना करत असतात। पण बघूया की आता कुठल्या रंगा साड्या आहेत ज्या आपल्याला आवर्जून यावर्षी परिधान करायच्या आहेत। तुमच्याकडे यापैकी ज्या कुठल्या रंगा साड्या तुम्ही परिधान करू शकता। त्या पौर्णिमेला परिधान करण्यासाठी सगळ्यात पहिला शुभ रंग तो म्हणजे लाल। लाल रंग हा सौभाग्याचे प्रतीक आहे। लाल रंगाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व आहे, तर सौभाग्याचं प्रतीक आहे। त्याचबरोबर लाल रंग हा प्रेम आणि समर्पण सुद्धा दर्शवतो, म्हणून तुम्हाला जर शक्य असेल सुद्धा तुम्ही साडी परिधान करू शकता, किंवा तुम्ही बांगड्याही घालू शकता। त्याचबरोबर दुसरा रंग असा आहे की हिरवा। हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे, त्याचबरोबर समृद्धीचं प्रतीक आहे। त्याचबरोबर हिरवा रंग हा आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो, आणि वंशवृद्धीचं प्रतीक आहे। त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की तुम्ही हिरवा रंग या दिवशी परिधान करू शकता। हिरवा रंगामुळे आपल्याला अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होत असते। या दिवशी हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या सोडात आपल्याला भरायचा असतो, आणि आपल्याला पूजा करायची असते। त्यानंतर तिसरा शुभ रंग पिवळा हा आहे। पिवळा हा रंग भगवान विष्णू आणि बृहस्पती यांचं प्रतीक आहे, त्यांचा आवडीचा रंग आहे पिवळा। आणि महिलांच्या पत्रिकेमध्ये गुरु हा ग्रह पतीचा कारक असतो, त्यामुळे पिवळ्या रंगाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही पिवळ्या रंगासह तुम्ही साडी परिधान करू शकता, किंवा तुम्ही बांगड्याही घालू शकता।
त्यानंतरचा चौथा शुभ रंग हा नारंगी आहे. नारंगी हा रंग अग्नी आणि पावित्र्यतेचं प्रतीक आहे. त्याचबरोबर हा रंग सकारात्मकतेने परिपूर्ण भरलेला असतो. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही नारंगी सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता किंवा तुम्ही बांगड्या सुद्धा या रंगाच्या घालू शकता. त्यानंतरचा पुढचा शुभ रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी हा रंग नात्यामध्ये गोडवा आणि आदर दर्शवतो. म्हणून पती पत्नीमध्ये प्रेम वाढावं यासाठी या दिवशी तुम्ही गुलाबी सुद्धा रंग परिधान करू शकता किंवा तुम्ही बांगड्या सुद्धा घालू शकता. बघा, बांगड्या घालताना नेहमी आपल्याला काचेच्या बांगड्या परिधान करायच्या असतात. कुठल्याही सणाला किंवा कुठलीही पूजा करताना आपल्याला काचेच्या बांगड्या परिधान करणं हे अत्यंत आवश्यक असतं. बघा, आजकाल बऱ्याच बांगड्या त्यामध्ये प्लॅस्टिकच्या वगैरे बांगड्या आपण घालत असतो साडीला मॅचिंग. पण बघा, काचेच्या दोन दोन तरी बांगड्या आपल्या हातामध्ये किमान असल्या पाहिजे. त्यामागचं कारण म्हणजे काचेच्या बांगड्याला अत्यंत महत्त्व आहे आणि जेव्हा आपण काचेच्या बांगड्या घालून कुठलीही पूजा करतो तेव्हा त्या पूजेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळतं. त्याचबरोबर त्याचा जो काही खणखणाट असतो, काचेच्या बांगड्यातून जो काही आवाज निघतो, त्यामुळे सकारात्मक लहरी वाढत असतात आणि तिथल्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याला पुढे संपूर्णपणे फळ मिळतं. म्हणून हे जे काही 5 शुभ रंग आहे, तुम्ही या रंगापैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता किंवा तुम्ही बांगड्याही घालू शकता. फक्त बांगड्या घालताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. त्यानंतर आता बघा की तुम्हाला अशा कोणत्या रंगाच्या साड्या त्या तुम्हाला चुकूनही परिधान करायच्या नसतात किंवा तुम्हाला बांगड्या सुद्धा त्या रंगाच्या घालायच्या नसतात. तो रंग म्हणजे सगळ्यात प्रथम काळा रंग. काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये हा कुठल्याही पूजेसाठी किंवा कुठल्याही सणासाठी हा वर्ज्य मानला गेला आहे. फक्त मकर संक्रांती सोडून, मकर संक्रांतीलाच आपण काळा रंग हा घालत असतो. इतर कुठल्याही सणाला किंवा पूजेला आपण काळा रंग वापरत नाही. काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे, एक दुःखाचा जो संकेत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची चुकूनही साडी घालायची नाही किंवा काळ्या रंगाची बॉर्डर असलेली किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला चुकूनही या दिवशी परिधान करायच्या नाहीत. नाहीतर काय होतं की ज्या काही नकारात्मक लहरी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ किंवा आपण केलेल्या पूजेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत नाही. त्यामुळे त्याचा जो काही परिणाम आहे आपल्या वैवाहिक जीवनावर सुद्धा होऊ शकतो. म्हणून आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा काळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नसते. त्याच्याचबरोबर पुढचा रंग तो म्हणजे पांढरा. हा सण आपला अखंड सौभाग्य वाढवत असतो. त्यामुळे सौभाग्यवती स्त्रियांसाठी पांढरा रंग सुद्धा हा वर्ज्य मानला गेला आहे. या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पांढऱ्या रंगाची साडी किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालून पूजा करायची नाही आहे. शक्य तर हे 2च रंग आहेत ज्या आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहेत, एक पांढरा आणि एक काळा. बाकी तुम्ही इतर कुठल्याही रंगाची साडी वापरू शकता. त्यातल्या त्यात जे 5 शुभ रंग तुम्हाला मी सांगितले आहेत, जसं की लाल, हिरवा, पिवळा, नारंगी आणि गुलाबी, ह्या 5 रंगाच्या साड्या जर तुम्ही परिधान केल्या तर अतिशय उत्तम आहे. जर नसेल तुमच्याकडे यापैकी तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाची साडी वापरू शकता, जसं की निळा असेल किंवा जांभळा रंग तुम्ही परिधान करू शकता. पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची साडी तुम्हाला या दिवशी परिधान करायची नाही. तर या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला पाळायच्या आहेत, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या व्रताचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळेल. आणि प्रत्येक सुवासिन स्त्रीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आपण या दिवशी जी काही सेवा करणार आहोत, जी काही आपण पूजा करणार आहोत, त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होत असतो. आपण जेव्हा वडा झाडाची पूजा करतो तेव्हा बघा तिथे एक वेगळ्या सकारात्मक लहरी या तयार होत असतात. सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे शुभ रंग जे तुम्हाला सांगितले तुम्हाला परिधान करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल. ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वयंवाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.